आषाढ जो आहे, आषाढ तळावा, त्याच्यानंतर श्रावण भाजावा आणि भाद्रपद उकडावा. म्हणजे आषाढ जेव्हा चालू होतो तेव्हा नुकताच थोडासा पाऊस यायला सुरुवात झालेली असते, तेव्हा शरीराला थोड्याशा स्नेहाची गरज असते. त्या काळी काही रिफाईंड ऑइल नव्हतं, त्यावेळी घाण्याचं तेल असायचं. ह्या काळात तुम्ही 2 चमचे तिळाचं तेल घेऊ शकताय, त्याच्यानंतर तूप खाऊ शकताय, त्याच्यानंतर जवस आहे, जवसासारखं धान्य आहे जे आपल्या शरीराला तेल देईल, त्याचा आहारात आपण वापर करू शकतो आहे की नाही. आम्ही पेशंटला सांगतो की तुम्ही काय करा की हलका आहार घ्या. तर मग त्यातले काही पेशंट असे असतात, मग भजे चालतील का, मग भजे कसे चालतील, भजे कसे चालतील, तर मग त्याचं त्यांच्याकडे विनोदी उत्तर असं असतं की तेल जे आहे ते पाण्यावर तरंगतं आणि भजे जे असतात ते तेलावर तरंगतात, तर ते खाऊ शकतो का, असं एक हा आपण म्हणतो जोक सापाट. तर असंही काही विचार करणारे लोक असतात. तर त्याच्यामुळे कधीतरी खाल्लं चवीला म्हणून तर ते ठीक आहे, पण हे कायम खाण्याची गोष्ट नाही.